जेव्हापासून जॉब सुटलाय ना, दुनिया अशी बघते ना जशी की ह्यांचे आम्ही 1000-2000 किंवा लाख रुपये घेतले आणि दिलेत नाही. तसे आमचे कट्टे भरपूर आहेत, पण आमचा हा फेवरेट कट्टा आहे. नमस्कार मंडळी, मी विनायक, हा माझा मित्र दिलीप. आज खूप दिवसाने ब्लॉग बनवत आहेत, कारण की आम्ही दोघं बेरोजगार आहोत. बेरोजगार तुम्ही काय समजलं काय? असं ऐकलंय हर कुत्ते का दिन आता है, मेरा भी आएगा. असं मला पण वाटतं कधीतरी आमच्या मनासारखं होणार. आम्हाला जॉब किंवा बिझनेस जे काय असेल त्याच्यामध्ये यश नक्कीच भेटेल. भेटणार की नाही कमेंट मध्ये सांगा. और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी है. मला माहिती आहे आज न उद्या माझा पण दिवस येणार आहे. देव परीक्षा घेतोय, त्याला माहिती आहे यांच्यामध्ये ताकद आहे पेलण्याची, म्हणून ते परीक्षा घेतोय. काय दिली बरोबर ना? बरोबर आहे, तुझं बोलतो. काय ते तोंड असं का झालंय रे तुझं? नाही बरोबर आहे. खुशी काय गम काय? अरे तुझं तोंड बघितलं तर कसा व्हायचा पुढे? अरे जेव्हापासून जॉब सुटलाय ना, दुनिया अशी बघते ना जशी की ह्यांचे आम्ही 1000-2000 किंवा लाख रुपये घेतले आणि दिलेत नाही. तर मायला असे बघतात, हे बघ चालले दोघं उपट सोंडे, चालले असे जा, यांना काही काम धंदा नाही काय नाही. अरे तुमच्या आईला तुम्ही कामातून काय रे काय केलं रे, मोठेपणा करता रे या मायला. दिलीप, तू आता बेरोजगार आहे, तुझ्या घरातून काय तुला शिव्या पडतात की माझ्या प्रेमाने, म्हणजे कसं काय असतं तुझ्या लाईफचं काय चाल? नको विचारू ते सगळं. काय केलं काय बोलू म्हणजे? तुला माहित नाही, आता काम नाही केलं तर शिव्याच पडेल ना. मला शिव्या नाही पडत, मला तर रोज असा फुल प्रसाद असतो मला. मजा आया. कामामध्ये नाही म्हणजे बेकार जीवन झालं, सुखी नाही. मग तू कुठे इंटरव्ह्यू वगैरे गेलं की ना? चालू आहे इंटरव्ह्यू, येतात जातो इंटरव्ह्यू द्यायला, पण काय होत नशीब बात. तुला माहिती आहे माझा इंटरव्ह्यू मध्ये गेलेलो त्यांनी आठवड्यापूर्वी अंधेरीला. मी इंटरव्ह्यू द्यायला नाही गेलेलो, घ्यायला गेलेलो. शाबास बेटा. तुला सांगितलं ना ते? ना ऐकलं मी ते ऍक्च्युअली एक्स्ट्रा ऑर्डिनरी इंटरव्ह्यू होता, आणि तो समोरचा माणूस पण जरा म्हणजे तिला असं एक्सपेक्टेड नाही होतं की तू अशी येणार अशी वार्ता करणार, तर बिचारा बेशूक पडला. मी इंटरव्ह्यू नाही घेणार आता आयुष्यात कोणाचा पण. अरे मी जिथे पण जातो ना तसंच करतो. आपण मराठी माणूस आहे, आपण माहित आहे मुंबईमध्ये राहतो तर मराठीच बोलणार रे. आपल्याला फक्त मराठी येते, आणि ती आपली लँग्वेज कुठची कट्ट्यावरची ती बोलले तर समोरच्या कानातून रक्तच येतो मग डायरेक्ट बाहेर. मग आपल्याला काय जॉब भेटेल की आपण असेच उपट सोंड्यासारखे राहायचे? जॉब भेटेल, थोडा टाइम लागेल पण जॉब भेटेल. डोंट वरी अबाउट जॉब. पण आपण रोज या कट्ट्यावर बसतो माहितीये का, तिथे आपण लय विचार करतो की उद्या पूर्ण दुनियाची पुरी वाट लावून टाकायची, बिझनेस करायचा, जॉब करायचा. हे अरे रात्र झाली, झोपला की संपतो, दुसऱ्या दिवशी परत ते. उद्या आपण वाटलं जे उद्या उद्या करता करता त्या आईला 24 आला. हा 24 मध्ये किती आता 3 महिने झाला. आता 3 महिने आम्ही असेच आहे, घरातच आहे उपट सोंडे. पण मित्र वगैरे पण काय सांगत नाही रे आपल्याला कामाचं वगैरे. हा सांगतो रे, बघतो रे, हे करतो. नातेवाईक तर आहे मजाच करतात ते. नातेवाईक असतात कशाला, या कामासाठी असतात, त्यांना चांगलं. काय बोलायचं मन की बात. आता व्हिडिओचा शेवट करत आहेत, माझा मित्र झोपा काढायला लागलेला आहे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. काय दिली बरोबर ना? प्लीज सबस्क्राइब करा. काय भिका मागतो रे, ते करतील ना. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.